आज क्लासमध्ये एवढे स्टुडंट कसं काय? काल तर फक्त 4-5 स्टुडंट होते. काल माझ्या लेक्चरला कोण कोण अब्सेंट होतं? संकेत, तू नव्हतास. का नव्हतास तू? मॅडम माझे आजोबा वारले होते. आजोबा वारले होते. मागच्या महिन्यात पण तुझे आजोबा वारले होते. त्याच्या मागच्या महिन्यात पण तुझे आजोबा वारले होते. त्याच्या मागच्या महिन्यात पण तुझे आजोबा वारले होते. सलग चौथ्यांदा तुझे आजोबा वारलेत. अशा आजोबा किती मारतोय रे तू? त्यावेळेस माझे सावत्र आजोबा वारले होते मॅडम. अच्छा, सावत्र आजोबा. नॉनसेन्स. अक्कल आहे का तुला? बोलतो काय? गेट आउट. आधी बाहेर निघ वर्गाच्या. आज आपण शिकणार आहोत न्यूटन्स थर्ड लॉ. लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. तो ओम नरवडे कुठे? हा, दिसत नाही. आज आला नाही का ओम? अरे, तू पहिल्या बेंचवर बसला का? एक काम कर, न्यूटनचा लॉ सांग. स्टँड अप. एक काम कर, पुढे येऊन सगळ्यांना सांग. मॅडम पाठच करणार होतो पण नगरमध्ये कुठे सफरचंदात झाडच नाही भेटलं. अरे, तुला घरात राहून स्टडी करायला लावला होता. तुला सफरचंदाच्या झाडाखाली लव्ह स्टोरी नव्हती लिहायची. नॉनसेन्स. बस खाली. काय दळ भद्री स्टुडंट आहेत सगळे. माझ्याच नशिबी आलेत. कशाला टीचर झाले मी काय माहिती. घरचे चांगलं लग्न लावून देत होते. ऐकलं नाही मी घरच्यांचं. नोकरी करायची म्हणे. काय रे शुभम? मॅडम तुमच्या साडीचा कलर खूप छान आहे. हो ना, हा कलर निखिल सरांना खूप आवडतो ना, म्हणून अशा मी 50 साड्या घेतल्यात. हो निखिल सर, हो निखिल सर, निखिल सर. कुठे निखिल सर? नॉटी स्टुडंट. नुसतं निखिल सर निखिल सर निखिल सर. कुठे निखिल सर तर दिसत पण नाही. खरंच आज निखिल सर कॉलेजमध्ये दिसत नाही. कुठल्या मुलीचं स्थळ पाहायला गेले की काय? मला एक सांगा, आज कोणी कोणी असाइनमेंट नाही केली? गौरी, तू केली का? अहो मॅडम, आमच्या घरात लाईटच नव्हती. ठीक आहे. सौरभ, तू केली का? नाही मॅडम, माझ्या घरी साप निघला होता. साप निघला होता. बरं, तुझ्या चड्डीत नाही घुसला रे? कारण तरी काय सांगताय? पहिली दुसरीला आहेत का तुम्ही? फर्स्ट इयरचे स्टुडंट आहेत. उभा राहा, वर्गाच्या बाहेर निघ. जोपर्यंत तुझे पॅरेंट्स येत नाहीत ना, तोपर्यंत तुला मी क्लासरूम मध्ये घेणार नाही. मूर्ख. इकडे लक्ष द्या. कोणीही चुकून ही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो. नाचा खचकेन चालतो. नागोबाला